नमस्कार, मैं हूं आपके साथ आरती सिंह आजाद और डालते हैं नजर खास खबर की ओर। हुड़केश्वर पुलिस स्टेशन के अंतर्गत हुड़केश्वर रोड नागपुर में डकैती हुई। 5 से 6 अज्ञात आरोपियों ने रात करीब 1:30 बजे ओमनगर प्लॉट नंबर 29 हुड़केश्वर रोड पर श्रीमती कल्पना दुर्गरकर के घर में डकैती की। कल्पना दुर्गरकर इनके लड़के अमित दुर्गरकर को घायल करके अज्ञात आरोपियों ने 8 लाख कैश लेकर रफूचक्कर हो गए। घटना रात 1:30 बजे की है। उस वक्त अपराधी घर में घुसे, हथियारों से घायल कर अमित की मां की गर्दन पर चाकू रखकर अमित को तलवार चाकू से वार किए। जैसे ही आरोपी को भनक लगी, उस पड़ोस वाले जाग गए, वैसे ही आरोपी फरार हो गए। अज्ञात आरोपी का शोध हुड़केश्वर पुलिस जांच कर रही है। अभी तक आरोपी फरार है। नागपुर से प्रशांत डेहनाकर की रिपोर्ट। हुड़केश्वर रोड इथे दरोडा पडलेला आहे. त्यांच्याशी बातचीत करूया. ज्यांना जे मारहाण केली त्यांना गंभीररित्या जखमी केले दरोडेखोरांनी. तर असे आपल्यासोबत अमित दुर्गकर हे आपल्यासोबत आहे. काय बोला सर, काय हा प्रकार कसा का घडला? रात्रीचा सुमार असा प्रकार घडला. मम्मी गाढ झोपेमध्ये होती, तर तेव्हा अचानक दरोडेखोरांचा थोडासा आवाज झाला. मम्मीला जसं लक्षात आलं की बा घराच्या आतमध्ये कोणाचा हालचाल करण्याचा आवाज येत आहे, तर मम्मीने मला मग उठवलं. त्यानंतर मम्मीने मला सांगितलं की बा आणखी हालचाल होत आहे. मलाही लक्षात आलं, तर मी खिडकी उघडून त्यांना बघितलं. त्यानंतर ते काही दिसले नाही, तर मग मी थोडी हिंमत करून दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्याकडे शस्त्र होते. तर मला जसं एकदम ते लक्षात आलं, तर मी तो दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला सर्व मिळून एकत्र त्यांनी मला आतमध्ये ढकललं आणि आतमध्ये केल्यानंतर त्यांनी मला धारदार शस्त्रांनी त्यांनी माझ्यावर वार सुरू केले. त्यानंतर त्यानंतर मी त्यांचा एक वार हुकवला आणि काही गोष्टी म्हणजे त्यांची एक अवजार मी पकडली. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा माझ्यावर दुसऱ्या शस्त्राने वार सुरू केले. त्यानंतर मला मम्मी बाजूला झोपली होती, तर मम्मीचं लक्षात आलं. त्यांना मी म्हटलं की मम्मीला वगैरे काही करू नका. तर त्यानंतर त्यांनी आतमध्ये काही लोक गेले, शिरले आतमध्ये. त्यांना ज्या काही गोष्टी करण्याच्या त्यांनी त्या गोष्टी आतमध्ये केल्या आणि ते पुन्हा आले आणि मम्मीच्या अंगावर त्यांनी शस्त्र लावलं आणि त्यांनी मग मला म्हटलं की आणखी काही असेल तर आम्हाला पुन्हा दे, असं म्हणत ते मला आतमध्ये पुन्हा घेऊन गेले. त्यांना मग आतमध्ये आणखी काय सर्चिंगमध्ये मिळालं. मग त्यानंतर अचानक मग कंटिन्यू फोन सुरू झाले आरडाओरडमुळे. त्यांना वाटलं की बा आता इथे कंटिन्यू सर्वांचे फोन येतात, तर लोकच गोळा होतील. तर तसंच ते इथनं पळून निघून गेले. किती लोक होते ते तुमच्यावर ज्यांनी हमला केला? अंदाजे 5 ते 6 होते. 5 ते 6 जण. बरं, कुठे कुठे मार लागला तुम्हाला? माझ्या हाताला जखम झालेली आहे, त्याच्यामुळे मला काही टिचेस लागलेले आहे आणि दुसऱ्या हाताला अवजार पकडल्यामुळे तिथे काही छोटे मोठे वेळ झालेले आहे. किती पैसे घेतले? किती रक्कम किती नेली तुमच्या घरून? सुमारे 8 लाखाच्या जवळपास रक्कम गेली. हे होते अमित दुर्गकर, जे की ज्यांच्यावर हमला झालेला आहे आणि त्यांच्याकडून सुमारे 8 लाखाची रक्कम ही दरोडेखोरांनी लंपास केलेली आहे. कॅमेरामन प्रशांत डेहनकर सोबत देवेंद्र मुरकुटे, एबी न्यूज, नागपुर. फिलहाल इतना ही। खबरों का सिलसिला लगातार जारी है। नमस्कार।